अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. पंच देखील अचूक पंचगिरी करतायत. दुपारचा सत्र आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 3 षटकातील मात्र सामना आहे. 1 षटक 5 चेंडूचा फेकला जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला षटक हाताळण्यासाठी अभिषेक, त्याला मात्र सामना करतील तो निकेश. पहिला चेंडू लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सीमारेषेकडे येतोय, खणखणीत येतोय. सीमारेषे पार खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. डीजे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेला तो निकेशने. डावकुरा फलंदाज आहे. गोलंदाजीचा मात्र अभिषेकचा चांगला समाचार घेतला जातोय. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने मात्र येतोय. सीमारेषे पार 1 बाउन्स. पाहूया पंचांचा निर्णय येईपर्यंत. 1 बाउन्स चौकार. डीजे अगदी निकेश चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू, वैयक्तिक धावसंख्या संघाची देखील 10 आणि वैयक्तिक निकेशची देखील धावसंख्या होती ती 10. मी शिर्डीला येणार पण कधी हा चषक घेऊनच येण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय तो निकेश. अगदी त्यांच्या कर्णधाराने सांगितले की हे माझे दोन्ही हिरे आहेत आणि हिऱ्याची चमक मात्र दाखवली जाते ते फलंदाजीतून तो निकेशची. गोलंदाजीचा अभिषेकच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय. यार्कर टाकण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडी अपील केली जाते पण तिसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. कमबॅक केलंय या गोलंदाजाने. निकेशला मात्र स्तब्ध ठेवलंय. 1 षटकार 1 चौकार लगावल्याच्या नंतर तिसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केले ते म्हणजे अभिषेकने मानावं लागेल या गोलंदाजाला. तिसऱ्या चेंडूची मांग. चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर सज्ज अभिषेक, त्याला सामना करतील तो निकेश. हो या फुल टॉस मिळाले त्याचा फायदा घेते काय नाही. लेग साईडला मात्र क्षेत्ररक्षण अचूक सजवलं गेलंय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल धावतात अगदी गणेशने देखील थांबवले गेले ते निकेशला. आणि 4 चेंडूचा सामना होता. संघाची वाढती धावसंख्या होते ती 11 ही धावसंख्या होते. 11 ही धावसंख्या होते. बिनबाद. अचूक मात्र फलंदाजी करण्यामध्ये गणेश देखील माहीर आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अभिषेकचा गणेश सज्ज. स्थायिक एंडला फुल टॉस मिळाले. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकी होते. चुकी मात्र धरणीला दान केली जाते. कॅच मात्र धरणीला दान केली जाते. चुकीला मात्र माफी नाही. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि ही चुकी कदाचित महागडी पडू शकते. ती म्हणजेच अगदी डोंबिवली चिंचाळी या संघाला. तर गणेशचं मात्र सुवर्ण संधी होते. डीजे मी चिंचाळी या संघाला विनंती करतोय जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अगदी बरोबर 1 तास आपण लेट चाललोय तरी विनंती करतो जास्त टीम मीटिंग करू नका. निकेशची मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती 11. गणेशची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची मात्र धावसंख्या होती ती 13. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी अगदी संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय. ज्याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली तो निकेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो निमेश. दुसरा षटक हाताळतोय आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक. स्टार दोन्ही खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल आहे. सलामीवीर जोडी देखील दाखल आहे. महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल ती निमेशला. कारण गोंडवली या संघाचे दोन्ही हिरे आहेत. या हिरांची जर चमक करायची असेल तर खोलवर टप्प्याची मात्र गोलंदाजी करावी लागेल ते निमेशला. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल कारण निमेशला अनेक स्पर्धेमध्ये हे संघ देखील प्रतिस्पर्धीमधून खेळत असतात. पुढील सामन्यासाठी जाण्यासाठी मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतील कारण गोंडवली या संघाला देखील माहीत आहे चिंचाळी या संघाकडे देखील हार्ड फलंदाज आहेत. मग त्याचप्रमाणे मात्र टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतायत निमेश.
गोलंदाजी मार्कवर सज्ज. निकेश मात्र अचूक फलंदाजी करते. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो गणेश. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या खांद्यावरती जबाबदारीने सामना विजयी करून ठेवला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील दिला गेला. आता मात्र किती धावांपर्यंत मजल मारतोय गोलंदाजीवरती निमेश मात्र अचूक गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची केली गेली आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 14. जास्त मित्रांनो टीम मीटिंग करू नका, वेळेचं भान ठेवायचं आपण. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो गणेश. निमेशच्या गोलंदाजीचा सामना करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात नाही. अगदी माघारी परतवले ते गणेशने निकेशला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक गोड स्माईल देखील या गोलंदाजाच्या चेहऱ्यावर येते. कारण गणेशला मात्र स्तब्ध ठेवलंय. चौकार षटकारांची आतिषबाजी नेहमी करत असतो आपल्या फलंदाजीतून, त्याला मात्र स्तब्ध ठेवले. अगदी पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता केली. एकच धाव. अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण. एका धावेवरती समाधान मानतात. अचूक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आता मात्र स्ट्राईक थोडीशी रोटेट केली जाते. आता स्ट्राईक एंडला जातोय तो निकेश आणि धावसंख्या मात्र होते ती 15. या सामन्यामध्ये सांगितलं गेलं होतं अगदी टॉस केल्याच्या नंतर आम्ही धावांपर्यंत मजल मारू शकतो. 34 ते 35 धावांपर्यंत आम्ही त्यांना थांबवण्याचा प्लॅनच असेल. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी केली जाते ते निमेशने. अगदी 3 चेंडू हाताळले गेले, 2 धावा मात्र खर्ची केले गेलेत. मोठ्या फलंदाजांना मात्र स्तब्ध ठेवलंय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. स्वतः अजय आणि एक धाव व्यवस्थित समाधान मानतायत. मोठे फटके खेळण्यामध्ये मात्र गोलंदाज कुठेतरी त्यांना मुभा देत नाही आहेत. म्हणजे वर्चस्व करतोय तो गोलंदाज. मानावं लागेल या गोलंदाजाला. मूर्ती लहान पण कीर्ती महान करतोय बलाढ्य फलंदाजांसमोर तो निमेश. अगदी 4 चेंडू फेकले गेले, धावा मात्र खर्ची केले गेल्या त्या 3. म्हणजे कंजूशी गोलंदाजी मात्र मानावी लागेल ती निमेशची. अगदी संघाला मापक अशी गोलंदाजी करून ठेवतोय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो गणेश. पाहूया काय होतंय सामन्यामध्ये. पंच कदाचित दोन्ही हात समांतर करतायत, आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. एक चेंडू अवांतर फेकावा लागेल, नाहीतर या षटकात अगदी निर्धाव चेंडू गेला असता तर मात्र एक षटक देखील संपलं गेलं असतं. 2 षटक संपले गेले असते. पण मात्र एक चेंडू हाताळण्याची मुभा वाटते ती गणेशला. आणि किती धावांपर्यंत मजल मारते. संघाची वाढती धावसंख्या होती ती 17. आता मात्र कोण कोणाला मिळवतोय खतरा, गोलंदाज की फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, प्रहार केलाय. पाहूया काय होतंय मैदानामध्ये. समीकरण जातोय सीमारेषेकडे, येतोय वन बाउट चौकार. डीजे होती गणेशची झेल घेण्याचा, मात्र त्याचा फायदा झाला गणेशला आणि संघाला देखील बोंडवली. या संघाला बरोबर या चौकाराबरोबर वाढती धावसंख्या मात्र होती ती संघाची 21 नो लॉस. म्हणजे अगदी शेवटचा षटक असेल. भैरवी षटक म्हटलं जातं त्या क्रिकेटमध्ये. हाणामारीचा षटक. दोन्ही सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल आहेत. अगदी गणेशची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर अगदी येते ती. गणेशची वैयक्तिक धावसंख्या होते ती 7 आणि निकेशची मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती. गणेशची मात्र निकेशची मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती 12. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्वतः अजय आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय आणि शेवटी निर्णायक षटक हाताळण्यासाठी अजय सज्ज होतोय. मात्र स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आता स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो निकेश. बोंडवली या संघाचा हुकमी एक्का, ज्याला हिरा ओळखलं जातं. अनेक स्पर्धेमध्ये मापक अशी खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाला विजयी करत असतो तो निकेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश. आता मात्र खांद्यावरती गोलंदाजी जबाबदारी आहे ती अजयच्या. बिनबाद 12 या धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे जर्सी क्रमांक घालून अजय गोलंदाजी करतोय 12. तेवढीच मात्र निकेशची फलंदाजीतून धावसंख्या होते ती 12. बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय होतोय समीकरण. की कुठलीही थोडीशी चुकी होते आणि झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. कॅच छुटा मॅच छुटा हा क्रिकेटचा नियम आहे. क्रिकेटमध्ये चुकीला मात्र माफी नाही आणि जीवनदान मिळतोय तो अगदी निकेशला आणि त्याचा मात्र नक्कीच तो फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
अजयला माहिती आहे अजयचं थोडंसं दडपण येतोय. एक सुवर्ण संधी होती स्लोअरची गोलंदाजी करत असताना, एक सुवर्ण संधी करून दिली होती पण ती मात्र क्षेत्ररक्षकांनी गमावली गेली आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो बोंडिवली या संघाला, म्हणजे निकेशला देखील फायदा आहे. पण किती धावांपर्यंत मजल मारताय ते पाहायला मिळेल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अगदी निकेश माफक अशी फलंदाजी करतोय. तुझी सर ही जर चुकी पाहिली ना तर कदाचित महागडी ठरू शकते, कारण निकेश अगदी सलामीवीर जोडी फलंदाजी करत होता. यॉर्करची गोलंदाजी केली अजयने. पहिल्या सामन्यामध्ये देखील अजयने याच स्लोअरची गोलंदाजी करून आपला सामना लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. लेगबाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती 24. कारण टार्गेट ठेवलं गेलेलं आहे बोंडवली या संघाने 40 ते 45चा टार्गेट ठेवला होता, पण अगदी टॉस केल्याच्या नंतर चिंचाळी या संघाने सांगितलं गेलं की आम्ही त्यांना 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस ठेवला होता, पण आतापर्यंत 24 ही धावसंख्या होते. म्हणजे अगदी 2 चेंडू देखील फेकले गेलेले आहेत. ते अजयच्या गोलंदाजीतून संघाचे अगदी तिसरा षटक हाताळतोय. अजयला माहीत आहे ही सलामीवीर जोडी तोपर्यंत मैदानामध्ये मला अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल, कारण आता मात्र 3 चेंडू हाताळायचे आहेत आणि स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो गणेश, ज्यांचा सामना आपण पाहण्यासाठी उत्सुकता होतो. एका बाजूला गोलंदाजीतून गणेश आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीतून अजय आणि फलंदाजी तो आहे तो गणेश. काय समीकरण असू शकतो सर? नक्कीच नक्कीच बॅटल तर चांगली असेल. एक साईडला अजय आणि एक साईडला गणेश. गणेशाने उडवलेला चेंडू पाहूया काय होतंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौका षटकार देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 झेल सुटल्या होत्या त्याच्या चिंचाळी संघाकडून. पुढचा चेंडू अजय पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. झेल होईल का पाहूया. कॅच बनी मॅच बनी आणि कॅच बनले. चांगली कॅच बनले आणि गणेश चाललाय तंबूकडे. गडी झालाय बाद. मोठा धक्का बसतोय बोंडवली संघाला. देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. झालेली आहे ती बोंडवली संघाची 30 ही धावसंख्या. दोन्ही आता ब्रदर मार्को आस्टिवा पाहिलेला आहे आपण, मार्टिन सुजी पाहिलेला आहे, 2 सुजी पाहिलेले आहेत झिम्बाब्वे मधले. असे ब्रदर आता हे जुडवा ब्रदर आहेत तर नक्कीच अगदी मार्को आणि स्टिवा, एका बाजूला इसो पठाण इरफान पठाण, हे देखील आपल्या इंडियाचे भाऊ आहेत. आता मात्र हे बोंडवली या संघाचे दोन्ही भाऊ देखील सख्खे भाऊ आहेत. पाहूया एखादं रायटी कॉम्बिनेशन आहे, एखादं लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. आता मात्र आलाय तो निलेश. पाहूया अचूक फलंदाजी मात्र करेल का वर्चस्व मात्र अजय गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी स्लोअरची गोलंदाजी करतोय. अगदी कंजूशी गोलंदाजी मानावी लागेल या स्पर्धेमध्ये. अजयने मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतल्या आणि महत्त्वपूर्ण गोलंदाजी केली गेली आणि स्कोअरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 30 या आकड्यावर. डीजे नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. तर नाते आणि गावनवाडी म्हणजे चिपळूण या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी क्विक फास्ट आपण यायचं आहे मित्रांनो. नाते आणि गावनवाडी चिपळूण इथून आलेले हा संघ दोन्ही संघ आहेत, त्यांनी त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तब्बल सर चिंचाळी संघाला पाहिलं ना तर 15 चेंडूमध्ये तब्बल बनवायची ती 30 ही धावसंख्या आणि चेसिंग असल्या कारणास्तव 31 ही धावसंख्या बनवावी लागेल. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती अगदी 2 धावा घ्याव्या लागतील आणि तो काबिलियत कदाचित अजयकडे आहे. अजय जर पाहिलं ना तर आजच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील हिरो ठरला गेला. या सामन्यामध्ये इनिंगमध्ये देखील अचूक गोलंदाजी हिरो ठरला जातोय काय, तर त्याने अचूक गोलंदाजी केली. सलामीवीर जोडीला मात्र स्तब्ध ठेवलं, ते म्हणजे गणेशला आणि निकेशला. त्याच्यानंतर निलेश देखील आला, त्याला देखील स्तब्ध ठेवलं गेलं आणि स्कोअरबोर्ड तिथे स्थिरावून ठेवला तो 30 या आकड्यावर. हो नक्कीच सर. महत्त्वाचं म्हणजे की पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे आणि पार्टनरशिप बिल्ड केली होती निकेश आणि गणेश यांनी. आता सूरज आणि अजय यांना पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण 15 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू 30 धावा म्हणजे सरासरी म्हटलं तर मला वाटतं 31 धावांचं आव्हान आहे चिंचाली संघाकडे. आता सूरज अजय यांच्यावरती आहे संघाची दावेदारी. पाहूया काय होतंय काय घडेल, कारण की हा पाहू शकता विरार परिसरातील एक तपस्या मैदान. याच मैदानावरती आता पुढील महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा देखील येणार आहे. नक्कीच त्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी.
आणि चला सामन्याकडे वळूया. सामना आहे चिंचाली वर्सेस बोंडिवली. अजय सज्ज झालेला आहे. दोन्ही आणि संघांमध्ये मात्र सर नाणेफेक केली जाते. एका बाजूला नाते, दुसऱ्या बाजूला गावनवाडी चिपळूण. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. पहिलाच अगदी सामना आहे तो म्हणजे नाते, आणि दुसऱ्या बाजूला गावनवाडी चिपळूण. या दोन्ही संघांचा सामना आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. अगदी नाणेफेकीचा कॉल जातोय तो गावनवाडी या चिपळूण या संघाच्या विपक्षामध्ये. आतापर्यंत पहिल्यापासून सामने पाहिला असाल, पहिल्या सामन्यांमध्ये अगदी 35, 40, 50 पर्यंत टार्गेट ठेवला गेला. दुसरा सामना अगदी आयोजकाने गोलंदाजीतून वर्चस्व केला आणि 35-34 धावांपर्यंत मजल मारली होती. गोलंदाजीने वर्चस्व केला. तर आपलं कॉल काय असेल? क्षेत्ररक्षण. ओके, आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. किती धावांपर्यंत त्यांना आपण थांबवू शकता? 30 ते 35 धावायचा प्रयत्न करू थांबवायचा. नक्कीच अगदी 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस ठेवला गेलाय. म्हणजे आपण विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. अगदी आपला फलंदाजी आमंत्रित केलंय. आपण कितीपर्यंत मजल मारू शकता? किती धावांपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकता? 50+ आम्ही करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच अगदी 31 50+ धावा. करण्याचा प्रयत्न केला 31 गेलाय. 31 या win. स्कोर अगदी सामना पाहिलात तर 57 ही धावसंख्या हाईस्ट आहे. म्हणजे तो रेकॉर्ड देखील ब्रेक करण्याचा आपण कदाचित प्रयत्न करत असाल. नक्कीच दोन्ही संघांना देखील आमच्या वतीने शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यांसाठी देखील. धन्यवाद. सन्मान चिन्ह देखील दिले जात आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघांना देखील सन्मान चिन्ह आपण द्यायचे आहेत. पुढील समालोचन कक्षामध्ये विनंती करतो जोशी सरांना की आपण समालोचन चालू करा. नक्कीच पहिला चेंडू इकडे पाहायला भेटला. एक सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू गणेश यांच्याकडून पाहायला भेटला आणि एक धाव परिपूर्ण केलेली आहे ती चिंचाळी संघाकडून. एक साईडला आपण पाहतोय तेजस, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय अजय यांनी या आधीच्या सामन्यामध्ये चांगलीच फलंदाजी केली होती. नक्कीच तेजसची देखील त्याला तेवढीच चांगली साथ भेटली होती. चला पुढील चेंडू गणेश यांचा. एक नावाजलेला पालघर जिल्ह्यातील तसेच बोंडवली संघातील एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो तो गणेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत चांगली गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू सफल झालेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? पाहूया काय होतंय, काय घडतोय. सुंदर फटका पाहायला भेटला तेजस यांच्या बॅटीतून. चेंडू गेलाय सीमारेषा पार, लगावला गेलाय षटकार. देऊया एक संधी डीजेला. कम ऑन डीजे. चिंचाळी या संघाची सलामी जोडी अजय आणि तेजस. नावाप्रमाणे मात्र जय आहे दोघांमध्ये देखील. एका बाजूला अजय म्हणजे अजय आहे, त्याला यशस्वी करतोय तो तेजस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे चेंडू येतोय काय? पॉवर प्लेचा षटक आहे आणि नाही, अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 9 जर सर क्रमांक पाहिलात ना तर ISPL मध्ये करण अंबालाचा जर्सी क्रमांक 9 होता, ज्याला 27 लाखाची बोली लागली गेली. तशा प्रकारे आपल्याला इकडे खेळाडू घडवायचे आहेत म्हणून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा प्रेक्षेपण केलं गेलेलं आहे. आणि करण अंबालासारखी जर फलंदाजी केली तर मात्र नक्कीच चिंचाळी संघ हा देखील विजयी होऊ शकतो. पण गणेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. पण त्या गोलंदाजीचा मात्र समाचार येतोय सीमारेषे पार खणखणीत षटकार. डीजे नक्कीच सर अचूक फलंदाजी मात्र पाहायला मिळते ती तेजस्वी. तुम शेर है गणेशला तर हम भी सवा शेर है. फ्लावर समज के रह क्या फायर है हम फायर. मात्र अचूक फलंदाजी तो करतोय तो मात्र तेजस. मानावं लागेल किती बलाढ्य जर गणेश गोलंदाज असेल त्याला मात्र नमवण्याचं काम करतोय तो फलंदाजीतून तेजस. 2 षटकार देखील लगावले गेले. थोडासा सफळ होते मात्र अगदी पंचांचा निर्णयपर्यंत 1 धाव परिपूर्ण होते. पंच मात्र आमच्याकडे कदाचित वळतात, बॅटची कडा लागतात. 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद चिंचाळी या संघाची धावसंख्या होते ती 16.
धन्यवाद. एक मोठा षटक पाहिजे होता, तो षटक भेटलेला आहे गणेश या स्वरूपामध्ये चिंचाळी संघासाठी. आणि तेजस ऑन फायर, खरोखरच चांगले दोन उत्तुंग षटकार पाहायला भेटले गणेश यांच्या गोलंदाजीमध्ये. जे फटकावले गेलेले ते उत्तुंग षटकार आपल्याला दोन पाहायला भेटले. आता तेजस स्ट्राईकला आहेत, लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कौशल. आपला कौशल आता पाहूया, कौशल आपला काय करू शकतो आपल्या संघासाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये सर मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरलाय चिंचाळी संघ. नक्कीच अगदी अचूक गोलंदाजी करावी लागेल ती बोंडवली या संघाला. ज्याप्रमाणे अगदी फलंदाजी होत होती, आता मात्र विश्वास दाखवावा लागेल त्या गोलंदाजाला. पण समाचार मात्र घेत आहेत ते अजय आणि तेजस मात्र फायर झालाय, मोठे फटके आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. नाही जायचा, येतोय सीमारेषे पार खडखडीत षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर वाढती धावसंख्या होती संघाची ती 22. डीजे अगदी या स्पर्धेमध्ये 4 षटकार देखील लगावले गेले. हॅट्रिकचा चान्स आहे, ती सुवर्ण संधी होते काय तेजसच्या फलंदाजीतून. पाहूया काय होते समीकरण. नाही, गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय, मानावं लागेल या गोलंदाजाला. बारी बारी कभी 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 तुम्हारी तो कभी हमारी. समुद्राला ज्याप्रमाणे भरती कधी ओटी असते त्याचप्रमाणे मात्र तुम्हाला 2 षटकार लागू शकतोस, मारू शकतोस. त्याचप्रमाणे मी तुला निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो. असा गोलंदाजीतून वर्चस्व करतोय तो म्हणजे कौशल. मानावं लागेल, याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. कारण आता फक्त धावांची आवश्यकता आहे. ते चिंचाळी या संघात 3 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. थोडंसं दडपण आहे, तो म्हणजे गोलंदाजावरती. तो दडपण जर फेटाळायचा असेल तर निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. सेकंड ओव्हर चालू असताना देखील अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल, मानस करावा लागेल, प्रयत्न करावा लागतील. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी करावी लागेल. ते कौशल्य महागडा असं फलंदाज, फायर झालेला फलंदाज आहे तो तेजस. पाहूया काय होते समीकरण. जातोय बिग 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 फलंदाजीतून करतोय फलंदाजी, तो तेजसच्या बॅटमधून येतोय सीमारेषे पार खणखणीत षटकार, विजयी षटकार. अभिनंदन या संघाचं. खरं सर म्हटलं जातं ना, अगदी 2 बोंडवली या संघासमोर 2 हिरे देखील होते, पण म्हटलं जातं ना, तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी. जिथे दहशत करता तुम्ही तिथे 1 साइड हिरो आम्ही. तो म्हणजे हिरो ठरलाय तो तेजस. मानावा लागेल फलंदाज. एकदा होते डीजे